नमो भगवते वासुदेवाय. आता तृतीय अध्याय. यम आणि यमदूतांचा संवाद. राजाने विचारले, ऋषीवर्य, सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंतांच्या पार्षदांनीच त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला. जेव्हा त्यांच्या दूतांनी अजमिळाचा वृत्तांत सांगितला, तेव्हा ते ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले? कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही. मुनिवर्य, याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी करू शकणार नाही, असे माझे निश्चित मत आहे. मी श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला, तेव्हा त्या लोकांनी संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले. यमदूत म्हणाले, प्रभो, पाप, पुण्य आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात. या जीवांना त्या कर्माचे फळ देणारे शासक जगात किती आहेत? जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार? जगात कर्म करणारे अनेक असल्या कारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील. जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात तसा. म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे आधीश्वर आहात. आपणच मनुष्याच्या पाप पुण्याचा निर्णय करणारे, दंड देणारे आणि शासक आहात. जगात आजपर्यंत कोठेही आपण दिलेले दंड मोडला गेला नाही, परंतु यावेळी मात्र 4 अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनागृहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास तोडून त्याला सोडविले. त्या अजामीच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब ते जे तेथे येऊन पोहोचले त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो. ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तरी सांगावे. श्रीशुक म्हणाले, जेव्हा दूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरींच्या चरणकमलांचे स्मरण करीत त्यांना म्हणाले. यमराज म्हणाले, माझ्या व्यतिरिक्त आणखी एक जण या चराचर जगताचे स्वामी आहेत. हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात. हे सर्व जग नाकात व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे. जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोऱ्याने बांधतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणी रूप मोठ्या दोराने बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत. मी इंद्र, निरशपी, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वदेवे, 8 वसु, साध्य, 49 मरुगण, सिद्ध, 11 रुद्र, रजोगुण, तमोगुण, विरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्वप्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहोत. आम्ही कोणीही भगवंतांची लीला जाणत नाही तर इतरांविषयी काय सांगावे? दूतांनो, ज्याप्रमाणे घट, पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे अंतःकरणात साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी, इंद्रिय, मन, प्राण, हृदय किंवा वाणी यासारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही. ते प्रभू सर्वस्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत. त्याच मायापती पुरुषोत्तमाचे बहुधा त्याच्याच सारखे मनोहर रूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात. भगवान विष्णूंच्या देवांनाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंतांच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटापासून नेहमी सुरक्षित ठेवतात. साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी, देव आणि सिद्धगणही जाणत नाही, तर मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर वगैरे कसे जाणू शकतील? भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध, गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे. जो हा धर्म जाणतो तो भगवत रूपाला प्राप्त होतो. भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनंत कुमार, कपिल देव, स्वयंभू मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही 12 जणच जाणतो. या जगात जीवांसाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे की त्यांनी नामसंकर कीर्तनादी उपायांनी भगवंतांच्या चरणाविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. प्रिय दूतांनो, भगवंतांच्या नामोच्चारणाचा
महिमा तर पहा, अजामिळ सारखा पापी सुद्धा ज्याच्यामुळे मृत्यूपाशातून सुटला. भगवंताचे गुण, लीला आणि नामाचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्याच्या पापांचा संपूर्णपणे नाश करते. हे काही त्याचे फार मोठे फळ नाही, कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नारायण नाव कसेबसे उच्चारले, पण एवढ्यानेच त्याला मुक्ती सुद्धा मिळाली. भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीत आसक्त होते. त्यामुळे यज्ञयागादी मोठमोठ्या कर्मांचे त्यांना महत्व वाटते आणि या सोप्या भगवत नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाहीत, की किती खेदाची गोष्ट आहे. बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतामध्ये अंतःकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात. ते माझ्या दंडाला पात्र नाहीत. जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले, तरी भगवंतांचे गुणगान ते तात्काळ नष्ट करते. जे समदर्शी साधू भगवंतांना शरण जातात, त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात. दूतांनो, भगवंतांची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका. आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदांच्या चरणारविंदाच्या मकरंदाचे पान करतात. जे अभक्त त्या दिव्य रसाला विन्मुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घराधिकांचा लोभ धरतात, त्यांना माझ्याकडे खुशाली घेऊन या. ज्यांची जीभ भगवंताचे गुण आणि नाम यांचा उच्चार करत नाही, ज्यांचे चित्त त्यांच्या चरणारविंदांचे चिंतन करीत नाही आणि ज्यांचे मस्तक एक वेळ सुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही, त्या भगवत सेवा विन्मुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या. माझ्या दूतांनी भगवंताचा जो अपराध केला, त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करो. अज्ञान असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे. त्या सर्व व्यापी प्रभूंना नमस्कार असो. परीक्षिता, म्हणून तू असे समज की मोठमोठ्या सुद्धा पापांचे खात्रीचे प्रायचित्त म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंतांचे नाम संकीर्तन हे होय. जे लोक भगवंतांच्या उदार चरित्राचे वारंवार श्रवण कीर्तन करतात, त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो. त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते, तशी कृच्छ चांद्र नारायणादी व्रतांनी होत नाही. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या चरणविंदांचा लोभी भ्रमर होतो, तो स्वभावतःच मायेच्या अधःपतन करणाऱ्या दुःखद आणि पहिल्यापासून जोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममाण होत नाही. परंतु कामनांनी ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारे प्रायचित्त रूप कर्मच करतो. परीक्षिता, जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंताचा असा महिमा ऐकला, तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होतात त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हापासून ते धर्मराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंतांच्या आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत. एवढंच काय, ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्यासही भीतात. हा गोपनीय इतिहास मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरींची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला होता. अध्याय 3 समाप्त. अथ 4 अध्याय. दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव. राजाने विचारले, भगवान, आपण थोडक्यात स्वयंभू मन्वंतरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली हे सांगितले. परम कारण भगवानांनी आपल्या ज्या शक्तीने ज्या प्रकारे त्यांच्यानंतर सृष्टी रचना केली, ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सूत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, महायोगी व्यासनंदन श्री शुकदेवांनी हा सुंदर प्रश्न ऐकून त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले. श्री शुक म्हणाले, राजा प्राचीर बहीचे प्रचेता नावाचे 10 पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेले आढळले. त्यांना वृक्षांचा फार राग आला. तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखी भडकला. वृक्षांना जाळण्यासाठी त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नी उत्पन्न केले. परीक्षिता, जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागले, तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला, हे महाभाग्यवान प्रचेतांनो, आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका, कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात. अहो, प्रजापतींचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या पिण्यासाठी निर्माण केले आहे.
जगात पंखांनी उडणाऱ्या चालत्या फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फलपुष्पादी स्थिर पदार्थ आहेत. पायांनी चालणाऱ्यांसाठी सुद्धा गवत इत्यादी बिनपायाचे पदार्थ भोजन आहेत. हात असणाऱ्यांसाठी वृक्षवेली इत्यादी बिनहातांचे आणि दोन पायांच्या माणसांसाठी धान्य, गहू इत्यादी अन्न आहे. चार पायांचे बैल, उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नासाठी सहाय्यक आहेत. हे पुण्यशील प्रचेतांनो, आपल्याला पित्याने आणि देवादिदेव भगवंतांनी अशी आज्ञा केली आहे की प्रजेची उत्पत्ती करा. मग त्यांचे अन्न असणारे वृक्ष जाळून कसे चालेल? आपण आपला राग आवरा आणि आपले पिता, आजोबा, पणजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने जा. आई वडील मुलांचे, पापण्या डोळ्यांचे, पती पत्नीचे, गृहस्थ भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञानांचे हितचिंतक व रक्षण करणारे असतात. सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रूपाने राहतात. म्हणून आपण सर्वांना भगवंतांचे निवासस्थान समजा आणि असे कराल तर भगवंतांनाच प्रसन्न कराल. जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो, तोच तिन्ही गुणांवर विजय मिळवतो. या गरीब बिचाऱ्या वृक्षांना आणखी जाळू नका. जे काही शिल्लक आहेत त्यांचे रक्षण करा. त्यामुळे आपलेही कल्याण होईल. या उत्तम कन्येचे पालन या वृक्षांनीच केले आहे. हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा. परीक्षिता, वनस्पतींचा राजा चंद्र याने प्रचेतांना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रम्लोच्या अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि तो तिथून निघून गेला. नंतर प्रचेतांनी धर्मानुसार तिचे पाणी ग्रहण केले. त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला. नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेले. कन्यांवर प्रेम असणाऱ्या त्याने ज्या प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो, तू लक्ष देऊन आहे. परीक्षिता, अगोदर प्रजापती दक्षाने पाणी, जमीन आणि आकाशात राहणारे देव, असुर, मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली. जेव्हा त्याला असे दिसले की या सृष्टीची वाढ होत नाही, तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे अधमर्शन नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे. ते सर्व पापे धुवून काढते. दक्षाने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चर्याने भगवानांना संतुष्ट केले. दक्षाने भगवान अधोक्षजांची हस्यगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली. त्यामुळेच भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले. ती स्तुती मी तुला सांगतो. प्रजापती म्हणाले, भगवान, आपली चित्तशक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आहात. जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीला सत्य समजतात ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकत नाहीत, कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही. स्वयंप्रकाशी आणि परात्पर अशा आपल्याला मी नमस्कार करतो. जसे विषय आपल्याला प्रकाशित करणाऱ्या इंद्रियांना जाणत नाहीत, तसे जीव आणि ईश्वर शरीरात एकत्र निवास करत असू नये. जीव द्रष्टा असणाऱ्या तुमचे प्रकाशत्व जाणत नाही. सर्व शक्तिमान आपल्याला मी नमस्कार करतो. देह, प्राण, इंद्रिये, अंतःकरणाच्या वृत्ती, पंचमहाभूते आणि त्यांच्या तन्मात्रा हे सर्व जड अंतःकरणाने स्वतःला आणि स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याला जाणत नाहीत. परंतु जीव या सर्वांना आणि यांचे कारण अशा तीन गुणांनाही जाणतो. परंतु तो जीव सर्वांचे ज्ञाते आणि अनंत अशा तुम्हाला जाणू शकत नाही. हे प्रभो, अशा आपली मी स्तुती करतो. जेव्हा समाधी काळात दर्शन आणि स्मरण शक्तीचा लोप झाल्याने या नामरूप जाणणाऱ्या मनाचा लय होतो, त्यावेळी आपण सच्चिदानंदमय स्वरूपाने स्वतःच प्रकाशित होत असता. हे प्रभो, शुद्ध हृदय मंदिरात राहणाऱ्या शुद्ध अशा आपणास माझा नमस्कार असो. जसे यज्ञ करणारे लोक लाकडात सुप्त असलेल्या अग्नीला समिधेनी नावाच्या 15 मंत्रांनी प्रकट करतात, तसेच ज्ञानी लोक आपल्या 27 शक्तीच्या द्वारे गुप्तपणे हृदयात लपलेल्या तुमच्या शुद्ध बुद्धीने हृदयातच शोधतात. जगामध्ये जो वेगळेपणा दिसतो तो सर्व मायेचाच आहे. मायेचा निषेध केल्यानंतर परमसुखाचे साक्षात्कार रूप असे आपणच शिल्लक राहतात. परंतु विचारांती आपल्या ठिकाणी मायेचे अस्तित्व जाणवत नाही. अर्थात मायाही आपणच आहात. म्हणून सर्व नामे, सर्व रूपे आपलीच आहेत. प्रभो, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. जे काही वाणीने बोलले जाते किंवा जे काही मन, बुद्धी आणि इंद्रियांनी ग्रहण केले जाते ते आपले स्वरूप नाही, कारण ते गुणरूप आहे आणि आपण तर गुणांच्या उत्पत्ती प्रलयाचे अधिष्ठान आहात. भगवान, आपल्यामध्ये हे सर्व जग राहिलेले आहे, आपल्यापासूनच निर्माण झाले आहे आणि आपणच याची निर्मिती केली आहे. हे आपलेच असून स्वतःसाठीच आहे. याच्या रूपात निर्माण होणारे
होणारेही आपणच आणि निर्माण करणारेही आपणच आहात. बनणे बनविणे या क्रियाही आपणच आहात. आपणच सर्वांकडून काम करून घेणारे आहात. जेव्हा कार्य आणि कारण यात भेद नव्हता, तेव्हा सुद्धा आपण स्वयंसिद्ध स्वरूपात होतात. आपण जीव जगतातील भेद आणि स्वागत भेद यापेक्षा सर्वथा वेगळे असे एक अद्वितीय ब्रह्म आहात. आपल्या शक्ती वादी प्रतिवादी इत्यादी विवाद आणि संवाद यांचा विषय असतात आणि त्यांना वारंवार मोहत टाकतात. अनंत गुणांनी युक्त सर्वव्यापी अशा आपणाला नमस्कार असो. योगवादी उपासक म्हणतात की आमचे प्रभू साकार आहेत आणि सांख्यवादी ज्ञानी म्हणतात की भगवंत निराकार आहेत. अशा प्रकारे ते जरी एकाच वस्तूच्या दोन परस्पर विरोधी धर्मांचे वर्णन करत असले तरी सुद्धा त्यामध्ये विरोध नाही, कारण हे दोन्ही धर्म एकाच वस्तूंचे आहेत. ती वस्तू म्हणजे आहे नाहीचा निषेध निरोध नसलेले समपरब्रह्म आपण आहात. आपण नामरूप रहित भगवान अनंत आहात. तरी सुद्धा जे आपल्या चरणकमलांचे भजन करतात त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण अनेक रूपांमध्ये प्रकट होऊन अनेक लीला करता आणि त्या रूपांना व लीलांना अनुसरून अनेक नावे धारण करता. अशा आपण माझ्यावर कृपा करावी. सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो, परंतु वास्तविक तो सुगंधित नसतो. त्याप्रमाणे आपण सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या सामान्य भावनेनुसार भिन्न भिन्न देवतांच्या रूपात प्रतीत होत असतात. अशा प्रभूंना माझी अभिलाषा पूर्ण करावी. श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, विंध्याचलाच्या त्या अघम तीर्थावर जेव्हा प्रजापती दक्षाने अशी स्तुती केली, तेव्हा भक्तवत्सल भगवान त्यांच्या समोर प्रगट झाले. त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवले होते. त्याचे विशाल आणि दीर्घ असे 8 हात होते. त्यात त्यांनी चक्र, शंख, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश आणि गदा ही आयुधे धारण केली होती. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे असणाऱ्या श्यामल शरीरावर पितांबर झळकत होता. मुखमंडल प्रफुल्लित होते. नेत्रातून कृपेचा वर्षाव होत होता. गळ्यात वनमाळा धारण केली होती. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि कौस्तुभमणी शोभत होता. बहुमोल किरीट, कडी, तेजस्वी मकराकृती कुंडले, कमरपट्टा, अंगठ्या, पायातील कडी, नुपुरे आणि बाजूबंद यांनी ते शोभून दिसत होते. त्रिभुवनपती भगवंतांनी त्रैलोक्याला मोहिनी घालणारे रूप धारण केले होते. नारद, नंद सुनंद इत्यादी पार्षद आणि लोकपाल त्यांच्या बरोबर होते. सिद्ध गंधर्व आणि चारण भगवंतांच्या गुणांचे गायन करीत होते. हे अत्यंत आश्चर्ययुक्त आणि अलौकिक रूप पाहून दक्ष प्रजापती बावरला. प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. झऱ्यांच्या पाण्याने जशा नद्या भरून जातात तशी परमानंदाच्या उद्रेकाने त्याची इंद्रिये उचंबळून आली आणि अतिशय आनंदित झाल्याने तो काहीच बोलू शकला नाही. अत्यंत नम्रपणे उभ्या असलेल्या व प्रजावृद्धीची इच्छा करणाऱ्या भक्त प्रजापतीला सर्वांच्या हृदयात जाणणारे भगवान म्हणाले, महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्याने तू सिद्ध झाला आहेस, कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयात माझ्याबद्दल परमप्रेम उत्पन्न झाले आहे. हे प्रजापती, तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या केली आहेस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, कारण जगातील सर्व प्राण्यांची वाढ व्हावी व ते समृद्ध व्हावेच हीच माझी इच्छा आहे. ब्रह्मदेव शंकर, तुझ्यासारखे प्रजापती, स्वयंभूआदी म्हणू तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्या विभूती आहेत आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत. हे ब्रह्मन, तपश्चर्या हे माझे हृदय आहे, विद्या शरीर आहे, कर्म आकृती आहे, यज्ञ अंगे आहेत, धर्म मन आहे आणि देवता प्राण आहेत. जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा फक्त मीच होतो आणि ते सुद्धा निष्क्रिय स्वरूपात. आत बाहेर कोठेही काहीही नव्हते. मी फक्त ज्ञानस्वरूप आणि अव्यक्त होतो. असे समज की सगळीकडे जणू झोपच झोप होती. मी अनंत गुणांचा आधार असून स्वतः अनंत आहे. जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रगट झाले तेव्हा यामध्ये अयोनिज आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झाला. जेव्हा मी त्याच्यामध्ये शक्ती आणि चेतनेचा संचार केला तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झाला, परंतु त्याला आपण सृष्टी निर्माण कार्यात असमर्थ आहोत असे वाटले. जेव्हा मी त्याला आज्ञा केली की तप कर, तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या प्रभावाने सर्वप्रथम तुम्हा 9 प्रजापतींची उत्पत्ती केली. प्रिय दक्षा, ही पंचजन प्रजापतींची कन्या आसिकने
आहे, हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. आता तू स्त्री सहवास धर्माचा स्वीकार कर. ही आसक्ती सुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करेल. तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करशील. आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल व माझ्या सेवेत तत्पर राहील. श्री शुक म्हणतात, असे म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होतात लुप्त होते, त्याचप्रमाणे अंतर्धान पावले. अध्याय 4 समाप्त.